हिंदू धर्म ब्रह्मांडपदी श्री हे आपलं आवडतं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा. ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ, श्री हिंदू धर्मग्रंथ, मूळ 12 ज्योतिर्लिंग प्रसन्न, 23/12/1996 सोमवार. ब्रह्मांडामधील मूळ 4 शक्ती व त्या प्रत्येकाच्या 7 शक्ती, या प्रत्येक शक्ती यांची भावभक्त यांना दृष्टांत देण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. म्हणजे या ज्या 4 शक्ती आहेत, ब्रह्मांड शक्ती, विजयत्व शक्ती, दिव्यत्व शक्ती, मायावी शक्ती, ह्या 4 शक्ती जे आपल्याला दृष्टांत देतात, तर प्रत्येकाच्या 7 शक्ती आहेत. म्हणजे एकूण 28 शक्ती आहेत. 28 शक्ती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टांत देतात. स्वप्न पाडतात, दृष्टांत देतात. हे एक परमेश्वराचं आपल्याबरोबर बोलायचं माध्यम आहे. परमेश्वर काय आपल्याला डायरेक्ट येऊन बोलत नाही. मग ते तुमच्या स्वप्नात येतात. त्यांचे प्रमुख माध्यम 4 आहेत. 4 परमेश्वराचं 4 प्रमुख माध्यम आहे. म्हणजे आपल्याबरोबर बोलायचं. माणसांबद्दल त्यांचे भावभक्त असतील. पहिलं महत्वाचं म्हणजे सद्गुरू. सद्गुरूच्या तोंडामधून ते आपल्याशी बोलतात. म्हणजे सद्गुरू जे बोलतात आपल्याबरोबर, ते सद्गुरूच्या मुखातून परमेश्वर बोलत असतो. ते एक माध्यम महत्वाचं आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे हे येतं, प्रसाद लावतो आपण देवाला, जे फुलं लावतो, ते एक त्यांचं माध्यम आहे महत्वाचं आपल्याशी बोलायला. तिसरं म्हणजे दृष्टांत, जे स्वप्न म्हणजे संचारामधून आपल्याशी बोलतात. असे त्यांची माध्यम आहेत. आणि चौथं माध्यम म्हणजे स्वप्नात दाखवतात, स्वप्नात बोलतात, संचारात वाऱ्यामध्ये बोलतात. अशा प्रकारे त्यांचं 4 माध्यम आहेत. आणि आता प्रत्येक स्थानावरती दैवत आहेत. म्हणजे बाबा ज्योतिबा आहे, साईबाबा आहे, तुळजाभवानी आहे. ही जी काही दैवत आहेत, ते आता हयात नाहीत. म्हणजे आहे का कोण जिवंत? एक प्रकारे नाही. कोणी समाधी घेतली, कोणाचं आयुष्य संपलं, बरोबर आहे ना. या प्रकाराने नाही, पण ते आहेत. मग त्यांचा जर संचार आला किंवा वारं आलं किंवा त्यांनी जे प्रसाद लावले, जे काय असेल, तर ते परमेश्वरी शक्ती त्यांच्या नावाने आपल्याशी बोलते. बरोबर आहे ना. संचार आला, तुळजापूरच्या देवीचं नाव घेतलं, म्हणजे आपल्याला काय वाटतं, तुळजापूरची देवी आपल्याशी बोलती. पण नाही, ही परमेश्वरीची विजयत्व शक्ती आहे. विजयत्व शक्ती त्या दैवताच्या नावाने आपल्याशी बोलते. म्हणजे तुळजापूरची देवी आपल्याशी बोलते असं जर आपण म्हटलं, आपल्याला वाटतं नाही का, वारं आलं तुळजापूरची देवी बोलली, किंवा संचारातून बोलली, किंवा प्रसादातून सांगितलं जे काय, तर ते तुळजापूरची देवी नाही बोलत. परमेश्वरी शक्ती आपल्याशी बोलते. म्हणजे जी विजयत्व शक्ती आहे, ते आपल्याशी बोलते. पण नाव काय सांगते? तुळजापूरच्या देवीचं, किंवा साईबाबाचं, किंवा ज्योतिबाचं, किंवा अजून अन्य कुठल्या दैवताचं. तर त्यांचं नाव का सांगतात? स्वतःचं नाव का सांगत नाही? तर साईबाबा यांनी आयुष्यभर जे काय कार्य केलं, जगाच्या कल्याणासाठी जे काय कार्य केलं, बरोबर आहे. तेव्हा तुळजापूरची देवी जेव्हा हयात होती, म्हणजे मानव रूपात होती, तेव्हा त्यांनी काय कार्य केलं? जगाच्या कल्याणासाठीच कार्य केलं ना. मग त्याची जाणीव ठेवते ते. परमेश्वर काय करतो? त्या दैवताची जाणीव ठेवतो. ज्योतिबाने आयुष्यात जे काय काम केलं लोकांच्यासाठी, त्याची जाणीव परमेश्वरी शक्ती ठेवते. कारण आता ते हयात नाहीत,
पण त्यांच्या नावाने आपल्याशी बोलतात का? तर त्यांनी जे काही कार्य केलंय त्या कार्याची जाणीव म्हणून ते आपल्याशी त्यांच्या नावाने बोलतात. म्हणजे त्यांना जाणीव आहे, परमेश्वराला जाणीव आहे की बाबा साईबाबाने आपल्यासाठी काय काय केलं, याची जाणीव ठेवून ते परमेश्वरी शक्ती काय करतात, साईबाबाच्या नावाने आपल्याशी बोलतील. नाही का, संचार आला किंवा कुठल्याही रूपात जे काय बोलतात साईबाबाचं नाव घेऊन, तर साईबाबा नाही बोलणार, ही विजत्व शक्ती आपल्याशी साईबाबाचं नाव घेऊन बोलणार. ते त्यांची जाणीव ठेवली. पण माणूस तशी जाणीव ठेवतो का, की बाबा या देवाने आपल्यासाठी काय केलं, याची जाणीव आहे का माणसाला? नाही. काय म्हणणार, आम्ही इतके दिवस देवळात जातो, आमचं काय काम होत नाही, म्हणजे जाणीव नाही. जाणीव असती तर असं बोलले नसते. आम्ही इतके दिवस येतो, इतके हेलपाटे मारले, काय जे जे सांगितलं ते केलं, पण आम्हाला काय गुणवत येत नाही ना, आम्हाला काय, आमच्याकडे देव बघत नाही, असं बोलतात. पण तसं नसतं. देव आपल्याकडे लक्ष ठेवतो, आपल्याला बघतो, आपल्याला अडचणीतून सोडवतो, आपल्याला लक्षात येत नाही. आता तुम्ही घरून इथपर्यंत आले रस्त्याने, एखाद्या गाडीने उडवलं असतं, कुठं काय अपघात झाला असता, तर ते का होऊन दिला नाही? यांनी होऊन दिला नाही, म्हणजे तेवढं त्यांनी रक्षण केलं का नाही तुमचं, याची जाणीव आहे का तुम्हाला? नाही. म्हणून परमेश्वराला जाणीव आहे की या माणसाने आपल्यासाठी काय काय केलं, या भक्ताने, मग त्याच्या नावाने ते बोलतील. पण आपल्याला काही जाणीव नसती, असं आहे. तर हे चार चार शक्ती आहेत ना, प्रत्येकाच्या 7-7 शक्ती आहेत, असे एकूण 28 शक्ती हे कार्य करतात त्यांच्या नावाने. म्हणजे आता आपल्या स्थानावर हे 4 शक्ती असतात, कुठल्याही स्थानावर हे 28 शक्ती असतात. तुमच्या अंगात संचार आला तर या शक्ती बोलतात तुमच्याशी, 4 शक्ती. पण नाव काय सांगतील? त्या दैवताचं सांगतील. पण आतून कोण असतं? हे असतात. असं आहे. त्या दैवताला काय तुमची ओळख नाही, आता ते विसरले तुम्हाला. त्यांचं आयुष्य संपलं, त्यांचं कार्य संपलं, ते गेले. त्यांना काय माहिती आहे का ज्योतिबाला की तुम्ही आले, तर तुम्हाला काय, आता त्यांचं आणि तुमचं काय संबंध आहे? पण या शक्ती त्यांच्या नावाने तुमच्या अडचणी सोडवतात. या शक्ती त्यांच्या नावाने तुमच्याशी बोलतील, तुमच्या अडचणी सोडवतील, तुम्हाला संकटातून मोकळं करतील, नाव ज्योतिबाचं सांगतील. पण ह्या शक्ती तुमचं अडचणी सोडवतात, असं असतं. पुढं मूळ 4 शक्ती या प्रत्येक स्त्री दैव त्यांच्या स्थानावर त्या स्त्री दैव त्यांच्या नावाने कार्य करीत असतात, परंतु त्यांचे मूळ स्थान या ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये मध्यभागी आहे. म्हणजे या ज्या 4 शक्ती आहेत, त्यांच्या ज्या 28 शक्ती आहेत, प्रत्येक जणाचं वेगवेगळं कार्य, म्हणजे स्वप्न द्यायचं. त्यांचं मूळ स्थान कुठे आहे बाबा, हे कुठं असतात? ते ब्रह्मांडाच्या मध्यभागी यांचं स्थान आहे. वातावरणात वातावरणात ब्रह्मांडाच्या मध्यभागी हे थांबून आहेत, त्यांचं ते स्थान आहे. म्हणजे त्यांचं थोडक्यात घर तुम्ही समजा, ते त्या ठिकाणी वास्तव्य करून कायमचे थांबून आहे, त्यांचं ते स्थान. ब्रह्मांडामधील प्रत्येक सूर्याच्या आत मध्ये त्या मूळ 4 शक्ती यांची शक्ती आहे. म्हणजे ब्रह्मांडातला प्रत्येक सूर्य किंवा आपला सूर्य, या सूर्याच्या आत या 4 शक्ती यांची शक्ती आहे. 4 शक्ती म्हणजे प्रत्येकाच्या 7-7 शक्ती आहेत, असं. व सूर्याची प्रकाश किरणे वातावरणामधून प्रत्येक पृथ्वीवर पसरतात. सूर्याची किरणं सकाळी पृथ्वीवरती पसरतात, बरोबर आहे ना, वातावरणामधून प्रत्येकाच्या जवळ येतात ती. म्हणजे तुम्ही अगदी पॅक बंद खोलीत असले तरी कुठून तरी ती किरणं तुमच्या जवळ येतात. तर त्यामधून त्या मूळ 4 शक्ती व त्यांच्या 7-7 शक्ती
या शक्तींची असंख्य कोट्यावधी शक्ती दैवते संपूर्ण वातावरणामध्ये अदृश्य रूपाने भरून वावरत आहेत. मग हे सूर्याच्या आत थांबून या 4 शक्तींच्या प्रत्येकाच्या 7-7 शक्ती यांची, म्हणजे यांच्या ज्या शक्ती आहेत, कोट्यावधी शक्ती दैवत आहेत. ती शक्ती दैवत सूर्याच्या प्रकाश किरणामधून येतात आणि संपूर्ण ब्रह्मांडात वातावरणामध्ये थांबून आहेत, म्हणजे थांबून असतात. सकाळी सूर्य उगवला की त्या सूर्याच्या किरणामार्फत हे शक्ती दैवत येतात, आपल्यापर्यंत पोहोचतात. असंख्य कोट्यावधी शक्ती दैवत हे वातावरणामधून येतात. अख्खं वातावरण भरून या 4 शक्ती आहेत. प्रत्येक स्त्री दैवत यांच्या स्थानावर या मूळ 4 शक्ती यांची शक्ती असते. प्रत्येक जे स्थान आहे त्या प्रत्येक स्थानावर या 4 शक्ती यांच्या शक्ती थांबून असतात व ती शक्ती त्या स्त्री दैवतांच्या नावाने आपले कार्य करीत आहेत. मग या शक्ती ते जे दैवत आहे, मूळ दैवत, त्यांच्या नावाने कार्य करतात. म्हणजे साईबाबा असेल, ज्योतिबा असेल, कुठलेही असेल, ते त्यांच्या नावाने त्या स्थानावर थांबून कार्य करतात व ती शक्ती त्या स्त्री दैवतांच्या नावाने आपले कार्य करीत आहेत. साईबाबाचं असेल तर साईबाबाचं नाव सांगून हे शक्ती कार्य करतात. या मूळ 4 शक्ती येथील स्त्री दैवत यांच्या स्थानावरून आपल्या स्त्री राजत्व या शक्तीद्वारे तेथील येणाऱ्या भावभक्त यांच्याबरोबर दृष्टांतद्वारे बोलत असतात. मग हे 4 शक्तींचे जे 28 शक्ती आहेत, त्यांचं प्रमुख कोण आहे? राजत्व या नावाची एक शक्ती आहे. त्या शक्तीद्वारे ते दृष्टांत देण्याचं, बोलण्याचं कार्य करतात त्या स्थानावर येणाऱ्या प्रत्येक भावभक्त यांच्याबरोबर. दृष्टांत हे एक प्रकारे मूळ शक्ती श्री दैवत यांचे बोलण्याचे महत्वाचे एक साधन, माध्यम आहे. म्हणजे प्रत्येकाला दृष्टांत देणं, स्वप्न पडणं हे एक त्यांचं साधन आहे, म्हणजे माध्यम आहे. या शक्तींचं आपल्याबरोबर बोलण्याचं एक माध्यम आहे. कुठलं? दृष्टांत देणे, स्वप्न पडणे हे एक माध्यम आहे. त्याचबरोबर त्यांचा भावभक्त यांच्याबरोबर बोलण्याचे दुसरे माध्यम म्हणजे त्या भक्ताचे श्री सद्गुरू होय. त्या शक्तींचं दुसरं माध्यम काय? भक्तांबरोबर बोलायचं. सद्गुरू, त्यांचे जे सद्गुरू असतात त्यांच्या मुखामधून हे मूळ शक्ती बोलत असतात. हे जे 4 शक्ती आहेत, त्यांच्या ज्या 28 शक्ती आहेत, ते सद्गुरू यांच्या मुखामधून आपल्याबरोबर बोलतात. ते एक त्यांचं माध्यम आहे भक्तांबरोबर बोलायचं, सद्गुरू यांच्याबरोबर. श्री सद्गुरू यांच्या मुखामधून, तोंडामधून या 4 शक्ती हे आपल्या भक्ताबरोबर बोलत असतात. सद्गुरूच्या तोंडामधून म्हणजे त्यांच्या मुखामधून या 4 शक्ती आपल्या भक्तांबरोबर बोलतात. म्हणजे सद्गुरू बोलतात त्यांचं आपण ध्यान देऊन ऐकलं पाहिजे, ते सांगतील तसं काम केलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहून जर आपण वागलं तर आपलं कल्याणच होतं. चर्चा, संवाद साधतात. त्याचबरोबर भक्तांच्या अंगात येणारा संचार या रूपामध्ये देखील या शक्ती भक्तांच्या बरोबर बोलतात. त्याचबरोबर या शक्तींचा जो संचार येतो, संचार, वारा नाही, संचार, म्हणजे अगोदर संचार येतो, 1 सेकंद, 1.5 सेकंद, 2 सेकंद थांबतो, नंतर वारं असतं, नंतर ते बोलतं ते वारं असतं. संचारात जे बोलतात ते 100% खरं असतं. सुरुवातीला येतो तो संचार आणि नंतर येतं ते वारं. वारं 1 तासभर थांबल, 2 तास पण थांबल, 4 तास पण थांबल, ते वारं आहे. संचार फक्त सुरुवातीला जे बोलतात ते 100% बोलणार, नंतर अगदी 20-25% खरं होतं त्या वाऱ्याचं, 100% नाही. म्हणजे तुमच्याबद्दल जर यांच्याबद्दल चांगली भावना असेल तर ते वाऱ्यामध्ये
त्याला चांगलं म्हणणार, तुझं कल्याण होईल, तुझं असं होईल, तुझं तसं होईल. आणि जर यांच्याबद्दल वाईट भावना असेल तुमच्या मनात, नाही का, काहीतरी द्वेष असेल, तर ते तुझं वाटोळं होईल, तुझं असं होईल, तुझं तसं होईल. असं म्हणजे ते वारच असतं ते. त्या ज्याच्या अंगात आलंय वारं, त्याच्या मनातल्या भावना व्यक्त होत असतात वाऱ्यामधून. आणि संचार येतो, ते शक्ती येते. सुरुवातीला 1 सेकंद, 2 सेकंद ती येते, ती शक्ती असते. ते 100% बोलतात. असं आहे. भक्ताच्या अंगात, शरीरामध्ये संचार येणे हे देखील एक महत्वाचे माध्यम आहे. म्हणजे संचार येणे, ह्याच्यामधून जे बोलतात ते पण एक त्यांचं माध्यम आहे. भक्तांच्या अंगात संचार येतो व तो संचार आपल्याबरोबर त्या भक्तांच्या मुखामधून, त्यांच्या भाषामधून आपल्याबरोबर बोलत असतो. म्हणजे आता तुम्ही जर इंग्लिश बोलत असेल, तर इंग्लिश भाषेमध्ये ते संचार बोलणार. तुम्ही जर कन्नडी असेल, तेलुगू असेल, तर त्या भाषेमध्ये ते दैवत बोलतं. म्हणजे फक्त मराठी भाषेतच बोलतं असं नाही. जी भाषेत असेल त्या भाषेत बोलू शकतं ते, असं. परंतु त्या भक्ताच्या शरीरामध्ये ज्या स्त्री दैवतांच्या नावाने संचार आलेला असतो, नाही का, कुठल्या देवाच्या नावाने संचार येईल, ते स्त्री दैवत हे हयात नसतात. म्हणजे ते दैवत नाहीच ना जगात. ते स्त्री दैवत हे अस्तित्वात नसते. म्हणूनच ते स्त्री दैवत हे बोलत नसतात. ते आहेतच नाही, तर ते काय स्वतः बोलणार आहेत. तर त्या श्री दैवत यांच्या नावाने त्या मूळ 4 शक्ती या त्या स्त्री दैवत यांच्या नावाने आपल्याबरोबर बोलत, संवाद साधत असतात. मग ते दैवत आहेत नाही. मग त्या दैवताच्या नावाने या शक्ती आपल्याबरोबर बोलतात. नाव सांगणार त्या दैवताचं, पण बोलणार हे. आलं का लक्षात? असं असतं. संचार येणाऱ्या भक्ताच्या मुखामधून, तोंडामधून त्या मूळ 4 शक्ती एकाच वेळी त्या स्त्री दैवताच्या नावाने भक्तांच्या बरोबर, आपल्या बरोबर बोलत असतात. म्हणजे ज्याच्या अंगात संचार आलाय, त्याच्या शरीरामध्ये या 4 शक्ती त्या दैवताच्या नावाने बोलत असतात. त्या भक्तांच्या बरोबर बोलतात. असं आहे. श्री विजयत्व शक्ती, श्री दिव्यत्व शक्ती, श्री परमेश्वरी शक्ती व श्री मायावी शक्ती, या प्रमुख 4 शक्ती आहेत. विजयत्व शक्ती, दिव्यत्व शक्ती, परमेश्वरी शक्ती आणि मायावी शक्ती. या मूळ 4ही शक्ती या संचार येणाऱ्या भक्ताच्या मुखामधून त्या श्री दैवत यांच्या नावाने आपल्याबरोबर एकाच वेळेस बोलत असतात. मग या 4 शक्ती एकाच वेळेस त्या संचार येणाऱ्या माणसाच्या अंगामधून बोलत असतात, त्याच्या शरीरातून बोलतात. या 4 शक्ती एकाच वेळेस बोलतात. व मात्र नाव हे श्री त्या दैवत यांचे सांगतात. नाव काळूबाईचं सांगतात, पण असतात कोण? या मूळ शक्ती त्यांच्या शरीरात. परंतु ते स्त्री दैवत अस्तित्वात नसते. या शक्ती त्यांच्या नावाने त्यांचे कार्य करीत राहतात. म्हणजे आता काळूबाई नाहीये, पण काळूबाईच्या नावाने या 4 शक्ती कार्य करतात. का? तर त्याची जाणीव त्यांनी ठेवलेली. यांनी बाबा आपल्या आयुष्यात काय काय केलंय लोकांसाठी, त्याची जाणीव ठेवतात. माणसांना जाणीव नसते, पण या शक्तींना जाणीव आहे की बाबा काळूबाईने तिच्या आयुष्यात काय काय केलंय जगासाठी. यांची जाणीव ठेवून ते काळूबाईच्या नावाने आपल्याशी बोलतात. त्यांच्या नावाने कार्य करीत आहेत तिथं. त्या मूळ 4 शक्ती त्यांच्या नावाने कार्य करतात. त्यांच्या नावाने वाऱ्यात बोलतात आपल्याशी. ब्रह्मांडामध्ये येणाऱ्या भक्ताच्या शरीरामध्ये जो संचार येत असतो, नाही का, भक्तांच्या अंगात संचार येतो, वारं येतं, आपण म्हटलं ना, व त्या संचारामध्ये तो भक्त बोलत असतो.
ते 100% सत्य बोलतो. संचार आल्यावर जो माणूस बोलतो तो भक्त, तो 100% सत्य बोलतो संचारात. भक्त संचारामध्ये सत्य खरे 100% बोलतात. संचारामध्ये, वाऱ्यामध्ये नव्हे. संचार आला ना, बर काय वाचलं? ब्रह्मांडामध्ये येणाऱ्या भक्ताच्या शरीरामध्ये जो संचार येत असतो, नाही का, संचार येतो, व त्या संचारामध्ये तो भक्त बोलत असतो. संचारामध्ये जे बोलतात ते 100% सत्य बोलतो. जे बोलतात संचारात ते 100% सत्य असतं. भक्त संचारामध्ये सत्य खरे 100% बोलतात. ब्रह्मांडामधील भक्ताच्या शरीरामध्ये अंगात येणारा संचार हा वेगळा असतो. व भक्ताच्या अंगात येणारे वारे हे वेगळे असतात. म्हणजे संचार हा वेगळा आणि वारे हे वेगळे. अगोदर संचार येतो आणि मग वारे येतं, असं आहे. संचार हा पूर्णपणे वेगळा असतो. येणारे वारे हे पूर्णपणे, म्हणजे संचार हा वेगळा आणि वारे हे. संचार हा कोणाच्याही शरीरामध्ये अंगामध्ये येत नाही. संचार हा कोणाच्या पण अंगात येत नाही. ज्याच्या शरीरामध्ये संचार आलेला आहे तो भक्त हा नाचत असतो. ज्याच्या अंगात संचार आलेला आहे तो भक्त हा नाचत असतो, नाही का? म्हणजेच ज्या भक्ताच्या अंगामध्ये वारे येत असते त्याच भक्ताच्या शरीरामध्ये वारे येण्याच्या अगोदर अगदी थोडा कालावधीसाठी संचार येतो. म्हणजे अगोदर संचार येतो आणि मग वारे येतं. आलं ना? प्रत्यक्षात संचार हा 1 ते 1.5 सेकंद एवढाच वेळ राहत असतो. 1.5 सेकंद 2 सेकंद एवढाच वेळ संचार असतो. व तेवढ्या वेळात जे काही सांगितले जाते ते 100% सत्य खरे होत ठरत असते. जे 100% खरं बोलतात संचारात 100% खरं असतं. भक्ताच्या शरीरामध्ये संचार हा काही ठराविक सेकंदच राहत असतो. व वारे मात्र हे कितीही वेळ राहू शकत असते. म्हणजे संचार हा फक्त 1.5 सेकंद 1 सेकंद 2 सेकंद एवढंच असतं. त्याच्यानंतर वारं हे कितीही वेळ राहतं. ब्रह्मांडामधील कोणत्याही स्त्री दैवताच्या नावाने भक्ताच्या शरीरामध्ये अंगामध्ये त्या स्त्री दैवताचे वारे येत असते. ते वारे हे कितीही वेळ अंगामध्ये राहून भक्तांच्या बरोबर बोलत असते. म्हणजे ब्रह्मांडामधील कोणत्याही दैवताच्या नावाने संचार येतो, वारं येतं, ते वारं किती पण वेळ राहतं. म्हणजे 1 तास 2 तास तुम्हाला म्हटलं ना, कितीही वेळ राहत असतं. ते किती वेळ राहून ते भक्तांच्या बरोबर बोलत असतात. वारे आल्यानंतर तो भक्त हा वाऱ्यामध्ये 100% सत्य खरे कधीही बोलू शकत नाही. संचारात 100% बोलतो, पण त्याच्यानंतर जे वारं राहतं त्या वाऱ्यामध्ये तो 100% कधीच बोलू शकत नाही. फक्त जास्तीत जास्त ते वारे हे 25% जेमतेम कसे तरी खरं बोलत असतात. ते वारं जास्तीत जास्त 25% खरं बोलत, त्यापेक्षा जास्त बोलू शकत नाही वारं. बाकी 75% पूर्णपणे चुकीचे आपल्या अंदाजाने बोलल्या जात असते. जास्तीत जास्त 25% खरं बोलतात, बाकीचं त्यांच्या अंदाजाने ते आपलं बोलत असतात. जे काय बोलतात ते जवळजवळ चुकीचं असतं. म्हणजे 20-25% खरं बोलतात, बाकीचं आपलं सगळं त्यांच्या मनाचं चुकीचं बोलत असतात. ब्रह्मांडामधील कोणताही भक्त
याच्या शरीरामध्ये त्या स्त्री दैवताच्या नावाने वारे येत असते. ब्रह्मांडात कोणाचे जे भक्त आहेत त्यांच्या शरीरामध्ये त्या दैवताचं वारं येतं ना, संचार आहे, वारं येतं. तेव्हा सुरुवातीला त्या मूळ 4 शक्ती त्या भक्ताच्या मुखामधून त्या स्त्री दैवताच्या नावाने बोलतात. म्हणजे वारं आलं की पहिला संचार येतो, मग ते त्या दैवताच्या नावाने बोलतात. संचार त्या स्त्री दैवताच्या नावाने बोलतात, तेव्हा ते सत्य बोलत असतात. जे काय असेल ते 100% खरं बोलतात, फक्त काही सेकंदच. नंतर मात्र या मूळ 4 शक्ती या बोलत नाहीत. सुरुवातीला या 4 शक्ती बोलतात, नंतर नाही. नंतर मात्र वारे अंगात आलेला माणूस भक्त असतो, त्या भक्ताच्या मनामधील आपल्याबद्दलच्या भावना त्या वाऱ्यामधून व्यक्त होत असतात. ज्याच्या अंगात वारं आलंय त्याच्या मनात जे काय भावना असतील त्या भावना व्यक्त होत असतात. संचार येतो तो खरं बोलतात. नंतर वारं 25% कसं तरी खरं असतं, ते आपल्या भावना व्यक्त करतात. म्हणजेच वारे आलेला माणूस भक्त याच्या मनामधील भावना, अंदाज हे वाऱ्यामधून बोलत व्यक्त करीत असतात. आपल्या भावना व्यक्त होतात. वारे येणारा माणूस भक्त जेवढा पवित्र राहत असेल, ज्याच्या अंगात वारं येतंय तो माणूस जेवढा पवित्र राहत असेल, श्री परमेश्वरी शक्तीच्या परमेश्वराच्या जवळ स्वच्छ मनाने सान्निध्यात राहत असेल, म्हणजे ज्याच्या अंगात वारा आहे येतंय तो पवित्र पाहिजे, त्याचं शरीर मन पवित्र पाहिजे आणि तो परमेश्वराच्या जवळ राहायला पाहिजे, म्हणजे परमेश्वराच्या सान्निध्यात राहायला पाहिजे. सान्निध्यात राहत असेल, त्याची नीतिमत्ता स्वच्छ, मन शरीर पवित्र असेल, त्याची नीतिमत्ता स्वच्छ पाहिजे, मन शरीर पवित्र पाहिजे, तेवढेच त्याच्या अंगामधील आलेले वारे हे व्यवस्थित बोलत असतात. म्हणजे तो परमेश्वराच्या जवळ पाहिजे, त्याचं शरीर पण पवित्र पाहिजे, मन पण पवित्र पाहिजे, नीतिमत्ता स्वच्छ पाहिजे. म्हणजे असा स्वच्छ असला ना माणूस, तर त्याच्या अंगात जे वारं येतं तो जेवढा पवित्र असेल, स्वच्छ असेल, तेवढं ते खरं बोलतं. असं म्हणजे वारं खरं बोलतं, ते व्यवस्थित असं बोलत असतात. श्री दैवत असते त्यांच्या नावाने त्यांच्या एखाद्या भक्ताच्या अंगामध्ये जेव्हा संचार येतो, एखादं दैवत आहे त्याच्या नावाने एखाद्या भक्ताच्या अंगात संचार येतो, नाही का, संचार येतो, तो संचार फक्त 1 ते 1.5 सेकंद एवढाच वेळ असतो. तो जो संचार येतो तो 1 सेकंद 1.5 सेकंद एवढाच असतो. सुरुवातीला संचार येतो, त्यावेळेस या मूळ 4 शक्ती या त्या श्री भक्ताच्या मुखामधून बोलतात. ह्या 4 शक्ती त्या मुखामधून बोलतात, संचारामधून, म्हणजे त्या दैवताच्या नावाने. तेवढाच 1 ते 1.5 सेकंद या वेळेत संचार असतो, त्यावेळेस तो भक्त 100% सत्य खरे बोलतो. त्या संचारात जे बोलल ते 100% सत्य खरे बोलतो. नंतर या मूळ 4 शक्ती त्या भक्ताच्या शरीरामधून बाहेर निघून जातात. काय असतं, या मूळ 4 शक्ती त्या भक्ताच्या शरीरात शिरतात, मग तो संचार येतो. हा, तो संचार आला की त्या संचारात तो 100% खरं बोलतात, त्या मूळ शक्ती असतात. नंतर ते निघून जातात, ते 4 शक्ती आहेत ना, त्या वारा आलेल्या अंगातून निघून जातात, त्या माणसाच्या अंगातून बाहेर निघून जातात त्या मूळ 4 शक्ती. व त्यानंतर मात्र त्या भक्ताच्या शरीरामध्ये, अंगामध्ये फक्त त्या स्त्री दैवताच्या नावाने वारे खेळत राहते. त्या मूळ 4 शक्ती लगेच बाहेर निघतात
मग त्याचं जे वारं असतं ना ते खेळत राहतं अंगामध्ये, त्या दैवताचं वारं खेळत राहतं. मग ते वारे किती वेळ खेळत राहते, किती वेळ राहतं त्या अंगात, अगदी दिवसभर देखील त्याच्या अंगामध्ये श्री दैवताच्या नावाने वारे खेळत असते. अगदी दिवसभर म्हटलं तरी ते वारं त्या माणसाच्या अंगात राहतं. व आपल्याबरोबर जेव्हा हे वारे बोलत असते तेव्हा त्या भक्ताच्या मनामध्ये आपल्याबद्दल जर चांगली भावना असेल, ज्याच्या अंगात वारं आलंय त्याच्या मनात आपल्याबद्दल जर चांगली भावना असेल तरच आपल्याबद्दल ते वारे हे अतिशय चांगले बोलत असते. त्याच्या मनात आपल्याबद्दल चांगली भावना असेल तर ते आपल्याबद्दल चांगलं बोलतात. तुझे अतिशय चांगले होईल, कल्याण होईल वगैरे, नाही का, म्हणजे त्याला चांगलं हे करतात. पण त्याच्या मनात तुमच्याबद्दल चांगली भावना पाहिजे. व जर त्या भक्ताच्या मनामध्ये आपल्याबद्दल अतिशय वाईट भावना किंवा राग, द्वेष, मच्छर असेल, त्या भक्ताच्या मनात जर यांच्याबद्दल विचारणाऱ्या माणसाच्या बद्दल राग असेल, मनात द्वेष असेल, मच्छर असेल, आपल्याबद्दल वाईट भावना असेल, तर ते वारे आपल्याला आपल्याबद्दल वाईट मत व्यक्त करतात. मग ते वारं त्या माणसाबद्दल काय करतं, वाईट मत व्यक्त करतात त्या भक्ताचं, नाही का. तुझे अतिशय वाईट होईल, सर्वनाश होईल, चांगले होणार नाही वगैरे असं ते बोलतात. म्हणजे आपल्याबद्दल चांगली भावना असेल तर चांगलं बोलणार, आपल्याबद्दल जर वाईट भावना असेल त्यांची तर ते आपल्याबद्दल एकदम वाईट बोलणार. तुझं वाटतं होईल, चांगलं होणार नाही, सर्वनाश होईल, असं होईल, तसं होईल, तुझा वंश बुडेल, काय काय वाईट बोलतात ते. आपल्याबद्दल वाईट गलिच्छ भावना व्यक्त करीत राहतात. आपल्याबद्दल अतिशय वाईट असं गलिच्छ भावना नाही काय ते बोलतात. संचार हा 100% खरे सत्य बोलतो. संचार जो असतो तो 100% सत्य खरं बोलतो. व वारे मात्र फक्त जेमतेम 20 ते 25% खरे सत्य बोलत असतो. वारं हे जेमतेम कसं तरी 20-25% आपलं खरं बोलतात, बाकी सगळं हेच. भक्ताची जेवढी नीतिमत्ता स्वच्छ, मन पवित्र असेल तेवढे त्याच्या अंगामधील वारे हे व्यवस्थित बोलत राहते. म्हणजे ज्याच्या अंगात वारं येतं त्याचं जेवढी नीतिमत्ता स्वच्छ असेल, मन पवित्र असेल, तेवढं त्याच्या अंगामधलं वारं हे व्यवस्थित बोलतं, चांगलं बोलतं ते. ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या प्रमुख मूळ स्थानावर श्रीनाथ मस्कोवानाथ मंदिर येथे दरवर्षी सालोसाल श्रीनाथांची माघ पौर्णिमा या वेळेस अत्यंत उत्साहात 10 दिवस यात्रा होत असते. म्हणजे आपल्या स्थानावर 10 दिवसाची यात्रा होती दरवर्षी, नाही का. माघ पौर्णिमेला लग्न लागतं देवाचं. व यात्रा काळामध्ये श्रीनाथ मस्कोवानाथ महाराज हे चतुर्थी ते नवमी या 6 दिवसात प्रत्यक्षात दररोज 2 महिने ह्याप्रमाणे 6 दिवसामध्ये संपूर्ण ब्रह्मांडामध्ये येणाऱ्या 12 महिने म्हणजे वर्षभर जेवढ्या काही महत्वाच्या घटना सर्व बाबत घडामोडी होणार आहेत त्याबाबत श्रीनाथ हे प्रत्यक्षात त्यांच्या भक्तांच्या शरीरामध्ये संचार येत आहे. म्हणजे आपल्या यात्रा काळात जे 10 दिवस असतात यात्रा, त्यापैकी चतुर्थी ते नवमी ह्या 6 दिवसात संचार येतो आणि त्याच्यामधून महाराज संपूर्ण वर्षाचं भविष्य सांगतात. जे काय महत्वाच्या घडामोडी होणार आहेत, जे काय घटना घडणार ते सांगतात. तर त्यावेळेस प्रत्यक्षात मस्कोबा महाराज त्या माणसाच्या, त्या भक्ताच्या अंगात आलेले असतात आणि ते प्रत्यक्षात 100% सत्य सांगतात. स्वतः मस्कोबा महाराज येतात.
व संचार म्हणजे श्रीनाथ म्हस्कोबानाथ हे येणाऱ्या संपूर्ण वर्षाची अतिशय खुलासेवार भाकीत भविष्यवाणी आपल्या संचारामधून सर्व हजर असणाऱ्या भक्तांना सांगत आहे. दररोज 2 महिन्याप्रमाणे 6 दिवसात 12 महिन्याची अतिशय खुलासेवार भाकणूक आपल्या इथं सांगतात. तर ते स्वतः म्हस्कोबा महाराज आपल्या इथं सांगतात. त्यांनी सांगितलेली भविष्यवाणी ही 100% सत्य होत आहे, ठरत आहे. त्यांनी जे सांगतात ते 100% सत्य होतं, खरं होतं ते. त्याचप्रमाणे वर्षभर घटना घडत आहे. त्यांनी जे जे काय बोलतात, सांगतात त्याप्रमाणे वर्षभर त्या घटना घडत असतात. म्हणजे 100% सांगतात. श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज यांनी सांगितलेली भविष्यवाणी ही 100% अतिशय सत्य होत असल्यामुळे त्यांचे सर्व भाविक भक्त याची पडताळणी व सत्यता पटवून घेत आहेत. म्हणजे आपल्याकडे जे भविष्यवाणी भाकणूक सांगतात ते लोकांना हे होतेच, पटते ते, म्हणजे समजून सांगतात, पटवून घेतात ते, म्हणजे सत्यता जे काय आहे ते तपासून घेतात ते. भविष्यवाणीचा खरा अनुभव घेत आहे. आपल्या इथलं ते सगळे घेत आहेत. ब्रह्मांडामधील फक्त येथील श्रीनाथांच्या संचारावर प्रत्यक्षात श्रीनाथांचा संचार हा थांबून भविष्यवाणी करीत आहेत. आपल्या स्थानावर श्रीनाथ म्हस्कोबा हे प्रत्यक्षात थांबून संचार करीत आहेत, म्हणजे भाकणूक सांगत आहेत. इतर स्थानावर भक्तांच्या शरीरामधील संचार हा 1 ते 1.5 सेकंद एवढाच कालावधीसाठी आहे. बाकीच्या ठिकाणी 1 ते 1.5 सेकंद आहे. परंतु फक्त श्रीनाथांचा याच स्थानावर संपूर्ण भविष्यवाणी सांगून होईपर्यंत जास्तीत जास्त बराच कालावधीसाठी संचार म्हणजेच श्रीनाथ म्हस्कोबानाथ श्री परमेश्वर हे यांचा संचार प्रत्यक्षात थांबून भविष्यवाणी सांगत आहेत. आपल्या स्थानावर प्रत्यक्षात म्हस्कोबा महाराज थांबून सांगतात. परमेश्वर श्रीनाथ म्हस्कोबानाथ यांचाच फक्त या स्थानावर बराच कालावधीपर्यंत संचार थांबत आहे. श्री दैवत यांच्या दुसऱ्या कोणत्याही स्थानावर एवढ्या कालावधीसाठी संचार थांबत नाही. फक्त आपल्या स्थानावर त्यांचा संचार थांबतो. श्री परमेश्वर म्हणजे मूळ शक्ती यांचे भक्तांच्या बरोबर बोलण्याचे चौथे महत्वाचे साधन माध्यम म्हणजे श्री दैवतांच्या गाभाऱ्यामधील मूर्तीच्या अंगावर फुले लावणे. परमेश्वराचं चौथं माध्यम काय? भक्तांबरोबर बोलायचं. गाभाऱ्यामधील दैवतांच्या मूर्तीवरती फुलं लावत नाही का, कौल लावतात ते, हे एक त्यांचं माध्यम आहे. फुले म्हणजेच प्रसाद, कौल लावणे. त्या माध्यमाद्वारे देखील श्री परमेश्वर हे येणाऱ्या भाव भक्तांच्या बरोबर बोलतात. जे दैवताच्या गाभाऱ्यात मूर्तीवरती फुले लावतात, प्रसाद आपण म्हणतो ना, ते कौल, त्या माध्यमामधून देखील ते आपल्या भक्तांबरोबर बोलतात. या माध्यमाद्वारे मूळ 4 शक्ती या भावभक्त यांच्याबरोबर बोलत संवाद साधतात. या 4 माध्यमाद्वारे ते आपल्याशी बोलतात. फुले लावणे नाही का, प्रसाद लावतो आपण, कौल येतो. ब्रह्मांडामधील मूळ 4 शक्ती आहेत. त्यांना महत्वाच्या या 4 माध्यमाशिवाय भावभक्त यांच्याबरोबर बोलण्याचे दुसरे कोणतेही महत्वाचे साधन नाही. म्हणजे जे मूळ 4 शक्ती आहेत त्यांना या भावभक्तांबरोबर म्हणजे आपल्या बरोबर बोलायला हे महत्वाचे 4 माध्यम आहेत. त्याशिवाय दुसरं माध्यम नाही त्यांना आपल्याबरोबर बोलायला. दुसरं कुठलंच भावभक्त यांच्याबरोबर बोलण्यासाठी श्री परमेश्वर हे या 4 माध्यमाचा उपयोग करतात. या माध्यमाद्वारे भक्तांच्या बरोबर बोलतात. हे 4 माध्यम आहे. श्री विजयत्व शक्ती, श्री दिव्यत्व शक्ती, श्री परमेश्वरी शक्ती व श्री मायावी शक्ती. या मूळ 4 शक्ती या ब्रह्मांडामधील प्रत्येक स्त्री दैवत
त्यांच्या स्थानावर थांबून कार्य करीत आहेत. या 4 शक्ती ब्रह्मांडामधील प्रत्येक स्थान, प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यात या 4 शक्ती थांबून आहेत आणि आपलं कार्य करतात. व प्रत्येक स्थानावर येणारे भावभक्त यांच्याबरोबर बोलण्याचे, संवाद साधण्याचे प्रमुख हे 4 माध्यम आहेत. ब्रह्मांडामधील प्रत्येक दैवताचं मंदिर आहे. मंदिरातला गाभारा आहे. गाभाराच्या आतमध्ये त्या मूळ दैवत आहे. त्याच्याबरोबर या प्रमुख 4 शक्ती थांबून आहेत आणि त्यांच्या 28 शक्ती या थांबून आहेत आणि तिथं येणाऱ्या भावभक्तांबरोबर बोलण्याचं हे त्यांचे 4 माध्यम आहेत. त्याशिवाय ते बोलत नाही. आपल्या हे 4 माध्यमानं बोलतात. 1 नंबर श्रेष्ठ माध्यम काय? 1 नंबरचं श्रेष्ठ माध्यम श्री सद्गुरू. श्री सद्गुरू यांची मनोभावे सेवा करणे, त्यांच्या मुखामधून 4 शक्ती ह्या आपल्या बरोबर बोलतात. म्हणजे श्री सद्गुरू यांची आपण सेवा केली पाहिजे. त्यांच्या मुखामधून या मूळ 4 शक्ती आपल्या बरोबर बोलतात. योग्य चर्चा करतात, योग्य मार्गदर्शन करतात. तसेच त्यांच्या आशीर्वादाने भक्तांचे कल्याण होत आहे. सद्गुरू या माध्यमाद्वारे ते आपल्याशी बोलतात. म्हणजे या 4 शक्ती आहेत. हे त्यांच्या मुखामधून आपल्याशी बोलतात, आपल्याबरोबर चर्चा करतात, आपल्याबरोबर योग्य मार्गदर्शन करतात. या 4 शक्ती त्यांच्या मुखामधून. तसेच त्यांच्या आशीर्वादाने भक्तांचे कल्याण होत आहे. त्याचबरोबर ते आशीर्वाद पण देतात ना, त्याच्यातून त्यांचं कल्याण होतं भक्तांचं. श्री परमेश्वर यांना प्रत्यक्षात आपल्याबरोबर बोलण्याचे श्री सद्गुरू हे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. परमेश्वराला आपल्याबरोबर बोलण्याचं सर्वश्रेष्ठ माध्यम कुठलं आहे? आपले श्री सद्गुरू यांचं माध्यमातून ते आपल्याशी बोलतात. श्री सद्गुरू यांचे मधून मूळ शक्ती व श्री परमेश्वर यांचे दर्शन भेट होत आहे. सद्गुरू यांच्या मार्फतच, यांच्यामधूनच आपल्याला, सद्गुरू यांच्यामधून आपल्याला मूळ शक्ती, मूळ परमेश्वर यांचं दर्शन भेट होत आहे. म्हणजे सद्गुरू हे मुख्य आहे. 2 नंबर श्रेष्ठ माध्यम. त्याच्यानंतर 2 नंबरचं काय माध्यम आहे? प्रसाद, कौल लावणे, नाही का? गाभाऱ्यात प्रसाद कौल लावतात. श्री परमेश्वर दैवत यांच्या मूर्तीला त्यांच्या अंगावर फुले लावणे, प्रसाद कौल लावणे या माध्यमाद्वारे श्री परमेश्वर भक्तांच्या बरोबर बोलतात. आपण फुलं लावतो त्या माध्यमाद्वारे भक्ताबरोबर ते प्रत्यक्षात बोलतात. म्हणजे फुलांच्या रूपातून भक्तांच्या आखेला धावून जातात. त्या ह्याच्यातून आपल्या सर्व अडचणीमधून योग्य मार्गदर्शन करून सोडवतात. आपण जे प्रसाद लावतो, देवाला कौल लावतो, त्याच्यामधून ते आपल्याशी बोलतात, आपल्या अडचणीच्या वेळेस धावून येतात, आपल्याला योग्य मार्गदर्शन करून आपल्याला त्या अडचणीमधून, त्या संकटामधून सोडवतात, बाहेर काढतात. 3 नंबर श्रेष्ठ माध्यम. 3 नंबरचं काय? दृष्टांत. दृष्टांत देणे, भक्तांना दृष्टांत होणे, स्वप्न पडणे या माध्यमाद्वारे श्री परमेश्वर हे भक्तांच्या बरोबर बोलतात. तुम्ही जेव्हा रात्री झोपता तेव्हा तुम्हाला दृष्टांत होतो. दृष्टांत बघा पाठ होतो सूर्य उगवताना, आणि स्वप्न रात्री पडतात. फक्त 12 ते 3 यावेळेस जे रात्री स्वप्न पडतात ना, ते बरोबर नसतात. ते वातावरण जे अतृप्त आत्मे भरकटलेले आहेत ना, त्यांच्या मार्फत तुम्हाला भीतीदायक स्वप्न पडतात 12 ते 3 या वेळात. त्यानंतर जे पाठ पडतात ना, सूर्य उगवताना जे पडतात ना, ते दृष्टांत असतं, ते खरे ठरतात 100%. बाकी स्वप्न पडतात. असं आहे. सूर्य उगवताना नाही का सकाळ सकाळी दृष्टांत येतात, ते
चांगलं असतं. दृष्टांत, भक्तांना दृष्टांत होणे, स्वप्न पडणे, या माध्यमाद्वारे श्री परमेश्वर हे भक्तांच्या बरोबर बोलतात. स्वप्न पडणे, दृष्टांत देणं याबरोबर ते बोलतात. हे 3 नंबरचं माध्यम आहे. आणि 4 नंबरचं श्रेष्ठ माध्यम कुठले? 4 नंबरचं संचार. श्री दैवत यांचा भक्तांच्या शरीरामध्ये प्रत्यक्षात श्री दैवत यांचा संचार येऊन त्या श्री दैवताच्या नावाने त्याद्वारे संचार म्हणजेच श्री परमेश्वर हे भक्तांच्या बरोबर बोलतात. संचारामधून जे बोलतात वाऱ्याबरोबर नाही. संचारामधून जे बोलतात ते डायरेक्ट परमेश्वर आपल्याशी बोलतो. संचारामधून भक्तांच्या बरोबर बोलतो परमेश्वर. त्या मूळ 4 शक्ती बोलतात. संचार असेल त्यावेळेस संचारामधून बोलतात, वाऱ्यातून नाही. वाऱ्यातून काय हे असतं. 1 नंबर श्रेष्ठ माध्यम कुठले? श्री सद्गुरू. 1 नंबर श्रेष्ठ माध्यम. 2 माध्यम काय? प्रसाद, म्हणजे नाही का आपण कौल लावतो ते. 3 नंबर माध्यम काय? दृष्टांत. आणि 4 नंबर माध्यम काय? संचार. हे प्रमुख 4 माध्यम परमेश्वर आपल्याशी बोलतो या माध्यमाद्वारे. या सर्वश्रेष्ठ 4 माध्यमाद्वारे मूळ 4 शक्ती श्री परमेश्वर हे भक्तांच्या बरोबर प्रत्यक्षात संवाद साधतात, प्रत्यक्षात बोलतात. हे प्रमुख 4 माध्यम आहेत. आता बघा, श्री नाथेश्वर प्रसन्न. हा बोला.